ची लागवड गेल्या 9 वर्षांपासून करण्यात येते। सुरुवातीला स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी 50,000 रुपये अनुदान मिळालं, मात्र सध्या हे अनुदान सरकारने बंद केलंय। त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात आहे। पुन्हा अनुदान सुरू करण्याची मागणी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी साधुराम पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। थंड हवेचं ठिकाण आणि विदर्भाचं नंदनवन समजणाऱ्या चिखलदरामध्ये मी आहे। या स्ट्रॉबेरीला आलेली आहे। आपण जर पाहिलं तर 2014 साली जर पाहिलं तर पाटील नामक शेतकऱ्यांनी जो आहे पहिला स्ट्रॉबेरीचा या ठिकाणी प्रयोग केलेला होता आणि शासनाने त्या ठिकाणी त्यावेळी त्यांना म्हणजे स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाकडे आदिवासी बांधवांनी आणि इतर शेतकऱ्यांनी या ठिकाणी वळावं यासाठी या ठिकाणी त्यांना अनुदान सुद्धा दिलं होतं। मात्र हे अनुदान बंद झाल्याची माहिती आहे। एकूणच या संपूर्ण संदर्भाने आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही शेतकरी आहे। तर सांगा तुम्ही कशा प्रकारे हा प्रयोग केलेला होता? सर्वात पहिले तुम्ही वेळघाटामध्ये सर्वात प्रथम तुम्ही प्रयोग केलेला होता। मनात धाकधूक असेल आणि उत्पन्न निघणार की नाही निघणार हे सुद्धा शंका कुशंका असेल। स्ट्रॉबेरीचं चांगलं उत्पन्न आलं आणि त्याच्यानंतर आम्ही 1-2 एकर लावायला लागलो। त्याच्यानंतर मार्केटमध्ये हर मागणी चालू झाली। त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला 50-50 हजार रुपयाची सबसिडी दिल्यामुळे प्रत्येक शेतकरी त्यांच्याकडे स्ट्रॉबेरी लागवडकडे लाभले होते। पण आता त्या सबसिडी वगैरे बंद झाल्यामुळे आता बरेच शेतकरी काय की ह्याले स्ट्रॉबेरीला पहिले अगोदर खर्च खूप येते। महाबळेश्वरची जो टेस्ट आहे त्याच्यापेक्षाही उत्तम टेस्ट चिखलदरा स्ट्रॉबेरीची टेस्ट असते। स्ट्रॉबेरी उत्पादकाचं अनुदान हे बंद केलेलं अनुदान पुन्हा एकदा चालू करावं अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची। मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा